आषाढ महिन्यात पावसाळी वातावरणात घरच्या घरी टिकणारा आणि खुसखुशीत खाऊ म्हणून कापण्या करण्याची आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक पद्धत आहे. म्हणून आज आपण बनवणार आहोत आषाढ स्पेशल खुसखुशीत अशा गव्हाच्या कापण्या. तर त्यासाठी मंडळी 1 वाटी गूळ लागणार आहे. तर गूळ एका पातेल्यामध्ये टाकलेला आहे. अगदी थोडंफार पाणी टाकूया आणि गूळ वितळवून घेऊया. पाक बनवायचा नाही बरं का, गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून हा जो गूळ आहे तो वितळवून घेतलेला आहे. गव्हाच्या कापण्या आणखीन चविष्ट आणि सुगंधी होण्यासाठी म्हणून 8 ते 10 विलायची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर बडीशेप आणि सुंठ टाकून ह्याची पावडर करून घेऊया. तयार पावडर चाळणीच्या साह्यानं चाळून घेतलेली आहे. आणि आता एका परातीमध्ये 2 वाटी गहू आणि अर्धी वाटी एवढं बेसन टाकायचं आहे. आता बेसन का टाकायचं टिप्स मी तुम्हाला थोडक्यात सांगते. गव्हाच्या पिठामुळे येणारा थोडा जडपणा जो आहे तो कमी होऊन कापण्या अगदी हलक्या आणि कुरकुरीत होतात. त्यामुळं बेसन ॲड करायचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची टिप्स म्हणजे कापण्या तळताना जास्त तेल शोषले जात नाही आहे. बेसन टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकलेली आहे सुंठ, विलायची आणि बडीशेपची पावडर आणि कडकडीत असं गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे. सर्व पीठ असं एकत्रित करून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर तयार केलेलं गुळाचं पाणी थंड करून यामध्ये टाकून घेते बरं का. आता एकदमच टाकू नका, जसजसे लागेल तसे तसे टाका. आषाढ महिन्यात गव्हाच्या कापण्या का करतात मी तुम्हाला थोडक्यात सांगते. या काळात पाऊस सुरू असल्याने पचनशक्ती मंदावते आणि अशा वेळी तळलेले, उष्णता देणारे आणि दीर्घकाळ टिकणारे खाण्याची परंपरा आहे. त्यामुळं गव्हाच्या कापण्या केल्या जातात. तसेच श्रावण महिन्यामध्ये येणारे उपवास व नियम पाळण्यापूर्वी आवडीचे गोड पदार्थ खाऊन मनाची तृप्ती केली जाते. म्हणून काही ठिकाणी अशी आषाढ महिन्यामध्ये गव्हाच्या खुसखुशीत कापण्या करण्याची पद्धत बनली आहे बरं का. त्यामुळं आता हे पद्धत आपण पण चालवायची आहे. म्हणून अशा खुसखुशीत कापण्या बनवून खायच्या आहे. तर पिठाचा घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे. अगदी 10 ते 15 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. आणि पीठ पाहू शकता अगदी घट्टसर मळायचं आहे बरं का. खूप सैलसर असं पीठ मळू नका. आता चपातीला जेवढा हुंडा घेतोय तेवढाच घेतलेला आहे आणि जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. खूप पातळ पण लाटू नका. आता इथे चपाती थोडीफार लाटली जात नव्हती. त्यासाठी अगदी किंचितभर असं पिठाचं प्रमाण वापरलेलं आहे बरं का लाटण्यासाठी. त्यामुळं थोडंसं हलकं जाईल लाटायला. नाहीतर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. काय होतं की पीठ टाकल्यामुळे पटकन अशी कापणी जी आहे ती बाहेरून लाल होते आणि आतून फारसे काही भाजत नाही आहे. त्यासाठी पीठ नाही लावलेलंच बरं. पण इथे लाटायला थोडीशी हलकी जावी यासाठी फक्त अगदी थोडंसं पीठ भुरभुरलं आहे. तर चपाती लाटून झालेली आहे. त्यावरती आद्र टाकायची आहे, खसखस आणि परत एकदा लाटण्याने खसखस अशी पूर्ण चपातीवरती दाबून घ्यायची आहे. म्हणजे कसं तळते वेळेस हे निघली नाही पाहिजे. तर त्यासाठी परत एकदा लाटणं फिरवून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता चपाती जी आहे ती खूप काहीशी पातळ करायची नाही आहे एकदम. अगदी थोडंसं मीडियममध्ये जरी ठेवलं तरी चालतं. आता घेऊया कट करायला कापण्या. कापण्या तुम्ही हव्या तशा आकाराच्या किंवा हव्या तशा कापू शकता बरं का. आता इथे मी शंकरपाळ्या करायचं कटर होतं माझ्याकडे. तर त्याच्या साह्यानं म्हटलं ह्या कापण्या करून घ्याव्या. तर बघा शंकरपाळी जशी करतो सेम त्याच पद्धतीच्या इथे मी कापण्या करून घेतलेल्या आहेत. आणि मस्त अशा ह्या कापण्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. खरं तर आषाढ महिना लागून बरेच दिवस झालेले होते. पण ह्या कापण्या करण्यात राहूनच जात होतं. म्हणून म्हटलं की आज कापण्या करूनच टाकाव्यात. आणि खरं सांगते आम्ही ह्या कापण्या खूप एन्जॉय केल्या आणि मस्त लागत होत्या. त्यामध्ये लागणारं गूळ, बडीशेप, त्याचबरोबर विलायची आणि सुंठ खमंग असा सुगंध येत होता. अगदी कुरकुरीतही झालेल्या. आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. झारण्याच्या साह्याने सर्व कापण्या त्यामध्ये सोडून दिलेल्या आहेत. तेलामध्ये ह्या मोकळ्या होतात. फक्त टाकताना थोडंसं हे होतं. नंतर त्या सुट्ट्या सुट्ट्या होतात. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. खूप काहीशी वाढवायची नाही. नाहीतर कापण्या लवकर लाल होतात आणि आतून कच्च्या होतात. खूप काहीशा छान अशा फ्राय होणार नाही आहेत. त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा.
आणि ह्या कापण्याचा अगदी कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच असा सोनेरी रंग येईपर्यंत आहे ना तळून घ्या. आणि कापण्या तळून झालेल्या आहेत तर काढून घेऊया. पाहू शकता कलर वगैरे किती सुरेख आलेला आहे कापण्याचं. अशा प्रकारे सर्व ज्या कापण्या आहेत ना त्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब मात्र नक्की करा.